तिकडे बीडमध्ये बजरंग सोनावणे हे मैदानामध्ये आहेत पंकजा मुंडेंविरोधात आणि त्यांच्या काय भावना आहेत, ते किती कॉन्फिडंट आहेत, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात होते आहे आणि या मतमोजणी केंद्रामध्ये स्वतः बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे असणार आहेत। विशेष आहे की केवळ मतमोजणीच नाही तर यापूर्वी मतदानाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा स्वतः जाऊन जिल्हाभर दौरा करणारे बजरंग सोनवणे हे तेच उमेदवार आहेत जे मतमोजणी केंद्रात सुद्धा निघालेत। काही वेळात मतमोजणी केंद्रात ते असणार आहेत। पण आता काय वाटतं, मागच्या अनेक दिवसापूर्वी खरं तर मतदानाची प्रक्रिया पार पडली, त्यानंतर आलेले एक्झिट पोल असतील, त्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठका असतील, त्यानंतर लोकांमध्ये जाणं असेल, आता बजरंग सोनवणेंना काय वाटतं मला सांगा की काही तासांनी तुम्ही आता मतमोजणी केंद्रात असणार आहात, धाकधूक आहे, काय वाटतं? पहिल्या दिवशी जे वाटत होतं तेच आजही वाटतंय आणि आत्ताही वाटतंय। मी बीड जिल्ह्याचा खासदार होणार आहे, आज बीड जिल्ह्याचा खासदार मी होणार आहे, त्याच्यात मला शंका वाटत नाही। पण एक्झिट पोल आले, चर्चा झाल्या, अनेक राजकीय नेत्यांनी दावे केले, अनेक पक्षांनी वेगवेगळे दावे केले, आपण थांबाल असं मला सांगा की एक्झिट पोल म्हणजे काय? शेवट अंदाजच आहे ना, ते अंदाज जे बांधतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होणार आहे। आम्ही माग 2019ला अंदाज बांधला होता मी निवडून येणार, परत 2.25 लाख म्हणजे 1,68,000 पराजय झाला। त्याच्यामुळे हा विषय खूप लय म्हणजे सिरियस घेत नाही। एक्झिट पोल काय सांगितलंय असंही असू शकतंय, कुठले ते सट्टा बाजार काहीतरी म्हणतात ना, ते सट्टा बाजार वाढविण्यासाठी पैसे कमविण्यासाठी कोणीही एखादी लढाई अशी असेल की एखादा सर्वे मॅनेज केला असेल, काय सांगावं। पण लोकांमधला कॉन्फिडन्स काय होतं? लोकलमधला लोकांमध्ये कॉन्फिडन्स आहे की मी निवडून येणार, मी खासदार होणार, त्याच्यामुळे लोकांचाच विश्वास आहे, माझ्यापेक्षा लोकांचा खूप मोठा विश्वास आहे की मी निवडून येणार आणि माझा तर आहेच आहे। काही तासामध्ये तर कौल यायला सुरू होईल, पण बाप्पा काय तुम्हाला अंदाज वाटतो? तर कुणाल पाटील उत्तर महाराष्ट्राबद्दल भाकीत वर्तवतात। मविया 8 पैकी 7 जागा जिंकेल असं म्हणतात आमदार कुणाल पाटील। मतं मागितल्यानं विकास होत नाही, इंडिया आघाडी देशात 270 ते 295 जागा जिंकेल असंही त्यांचं म्हणणं आहे। बाबा काय सांगाल, पहिला कल आता हाती येण्यास काही वेळ शिल्लक राहिलेला आहे।